अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे येत्या 6 एप्रिल रोजी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या वतीनं उमेदवार अक्षय कर्डिले हे येत्या 6 एप्रिल रोजी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तर अर्ज भरला जाणार असून निवडणुकीचा माहोल रंगण्यास सुरुवात झाली आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीनं निवडणूक लढविण्याचं आवाहन करण्यात आलंय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजय सभेचं आयोजन करण्यात आलंय। तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केलंय। याच पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर येथे नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देवीदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शिला खराडे, प्रयागा लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेलं नातं कधीही तुटू दिलं नाही। त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत विकास कामं केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांनी केलं। त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे। मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे। या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे। तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केलंय, त्यामुळे मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय। तर आपल्याला सर्वांना आता हीच विनंती, याच्याकरताच बैठक बोलवली की हे जे काही 25 गावं आहेत हे मतदारसंघात जातील। इथून तर मोठ्या प्रमाणात सगळे येतातच, पण आता जे काही उर्वरित आपला नगर तालुका आहे, आता नगर तालुका म्हणजे साहेबांचं घर आहे आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत मतदारसंघ जरी नसला, जेवढं प्रेम साहेबांनी या 25 गावांना दिले त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त प्रेम हे उर्वरित जे श्रीगोंदा आणि पारनेरला जातो भाग त्याला दिलेले आहे। म्हणून आपण या भागातून पण मोठ्या प्रमाणात आपापले जसं नियोजन ह्या मतदारसंघातल्या गावांचं राहील तसंच नियोजन आपण आपल्या इकडल्या भागाचं पण करावं। इकडून पण मोठ्या प्रमाणात लोक आले पाहिजे। हा काय फक्त एक निवडणुकीचा भाग नाही, तर साहेब नसताना आपण ही निवडणूक करतोय। म्हणून आपल्याला राहुरीची जशी ताकद आपल्याला दाखवायची तशीच नगरची पण ताकद आपल्याला मोठ्या प्रमाणात दाखवावं लागेल, पाथर्डीची ताकद दाखवावं लागेल। त्याकरता आपण सर्वांनी आता आपापल्या निवेदन ज्या ज्या गावात दिले, आता आपण सगळे लोक नेमवलेत तिथंही तुम्ही आज सगळीकडे सांगा। आणि त्याचबरोबर आपले जे स्वतःचे गाव आहेत, उदाहरण वडगाव आहे, बाबोडी आहे, मांडवे, ज्याचं त्याचं जे गाव आहे म्हणजे जे तुम्हाला तिथं दिले नेमवले त्या गावात पण आपल्याला सगळ्यांना निवेदनात सांगावं लागेल आणि आपल्या जे गाव आहेत त्या गावात पण सगळ्यांना निवेदनात सांगावं लागेल। तर 2 दिवस आधी याच्याकरताच मीटिंग घेतली, कारण की आजचा दिवस आहे। आज जर तुम्ही दुपारपर्यंत आपापल्या गावातल्या लोकांना सांगितलं निवेदन करा तर ते गाड्या बघून ठेवतील आणि महिला पण एकमेकीला निरोप देतात। नाहीतर आज मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी आहे की फॉर्म कधी भरणार आहे, आणि जर आपण निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवले नाही किंवा सांगितलं नाही तर नाराजगी होईल की आम्हाला कोणी फोनच केला नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही की फॉर्म भरायचं, आम्हाला पण यायचं होतं। तर सगळ्यांनी एवढीच विनंती की आता आज तुम्ही आपापल्या गावातलं प्रत्येकाने नियोजन करा आणि उद्या दिवसभरात तुम्हाला जे गाव नेमवले त्या सगळ्या गावाचं तुम्ही उद्या किंवा आज तुमच्या सोयीने जसं करायचं आहे तसं, पण या दोन्ही गावांचं नियोजन प्रत्येकाने करा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।